गणेश उत्सव सुरू आहे. गणपती बाप्पा हा बुद्धीचा बाप्पा म्हणून ओळखला जातो आणि या दरम्यान या उत्सवासाठी आपल्या ऑफिसमध्ये अनेक मान्यवर येत असतात आणि त्याच निमित्तानं आपल्याकडं आज ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके आपल्याकडे आलेले आहेत. लक्ष्मणजी, मी जसा उल्लेख केला तसं बाप्पा हा बुद्धीचा देवता आहे. एवढं राजकारण सुरू आहे वर्षभरापासून, खास करून मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे. वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील यांचा जो सगळा ऑरा आपण बघतोय आणि राजकारण त्यावरून बरंच तापत गेलं. अगदी कालपरवापर्यंत फार चर्चेत नसणारे लक्ष्मण हाके देखील आता तितकेच चर्चेत आलेत. त्याचं कारण असं आहे की तुम्ही देखील अगदी घोंगडी बैठकांपासून ते मोर्चे, आंदोलनं हे सगळ्या गोष्टी सुरू केल्या आहेत. काय वाटतं या सगळ्या राजकीय प्रवाहात ओबीसी नेमकं हरवलाय कुठं? खरं तर या पुरोगामी महाराष्ट्रामधला ओबीसी हा पेशानं व्यावसायिक आहे, सेवा देणारा आहे आणि दुय्यम दर्जाची कामं, शारीरिक श्रमाची कामं, अंगमेहनतीची कामं करणारा हा ओबीसी आहे. आणि ओबीसीचा राजकीय हुनर दुर्दैवानं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये राजकीय हुनर किंवा राजकीय नेता किंवा ओबीसी म्हटल्यानंतर त्याचा एक फेस असावा लागतो, चेहरा असावा लागतो. तो चेहरा दुर्दैवानं या महाराष्ट्रामध्ये पुढं आला नाही आणि त्यामुळं हा व्यवसायामध्ये आणि पोटाच्या खळग्यामध्ये जीवनाचा अर्थ शोधणारा ओबीसी, बलुतेदार, अलोतेदार, भटक्या विमुक्त जाती जमाती, भिक्षेकरी जमात, विजयंती अप्रवर्गातला ज्यांना गुन्हेगार म्हणून जन्मजातच ज्यांच्या कपाळावरती शिक्का बसला, अशी माणसं आजही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. त्यामुळे जरांगे नावाच्या एका माणसाच्या आंदोलनामुळं महाराष्ट्रामध्ये झुंडीच्या झुंडीनं लाखोचे मोर्चे या महाराष्ट्रानं पाहिले. परंतु आम्ही ओबीसीच्या हक्क, अधिकार, स्वाभिमान या लोकशाहीमध्ये तुम्हालाही एक चांगली एक नागरिक म्हणून एक चांगला मान सन्मान आहे, संविधानानं तसा दिलेला आहे, तुम्ही जागं झालं पाहिजे म्हणून आम्ही रात्रंदिवस मेहनत घेतोय. परंतु हा जो ओबीसी, हा जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, तो राजकीयदृष्ट्या पुढे येताना या महाराष्ट्रामध्ये दिसून येत नाही. तुम्ही तुम्ही जो म्हणताय त्याला माझा काहीसा आक्षेप आहे. तुम्ही म्हणता राजकीयदृष्ट्या ओबीसी पुढे येताना दिसत नाही. पण जी भाजप आज सत्तेत आहे, फक्त राज्यात नाही तर केंद्रात देखील सत्तेत आहे, जी भाजप वारंवार सांगते की ओबीसी आमचा डीएनए आहे, शिवसेना सोबत आहे त्यांच्या, आणि एकंदरीत बघितलं तर पोषक वातावरण. पण अगदी म्हणजे उल्लेखच करायचा झाला तर अगदी गोपीनाथ मुंडेंपासून राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत, संजय कुटे त्यांच्यात एक चांगलं नेतृत्व आहे, पंकजा मुंडे आहेत. हे सगळं नेतृत्व असताना असं वाटत नाही की कुठेतरी सगळा त्यांच्याकडून देखील ओबीसी हरवलाय, भाजपचा कॉन्फिडन्स कुठेतरी गेलाय? भाजपबद्दल काय नेमकं? नाही, खरं तर भारतीय जनता पार्टीचा डीएनए ओबीसी, माधव प्रयोग, माळी धनगर वंजारी हा प्रयोग खऱ्या अर्थानं ज्यावेळी पणती हे चिन्ह होतं भाजपाचं, जनसंघाचं वगैरे, त्यावेळी ही पणती हे चिन्ह वाड्या वस्त्यावरती घेऊन जाण्यासाठी जे फरांदे, जे अण्णासाहेब डांगे, जे फुंडकर, जे एकनाथराव खडसे, जे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे, म्हणजे अशा अनेक नावं घेता येतील. पण भारतीय जनता पार्टी ज्यावेळी सत्तेमध्ये आली, त्यावेळी सत्तेमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं शोषितांना, वंचितांना, ओबीसींचा चेहरा भारतीय जनता पार्टीनं बनण्याऐवजी सत्तेमध्ये आल्यानंतर भारतीय जनता पार्टीनं परत सरदार, वतनदार, जहागीरदार, रिपीट अगेन अँड अगेन निवडून येणाऱ्या माणसांना रांगा लावून परत भाजपामध्ये प्रवेश दिला आणि या महाराष्ट्रामध्ये परत मंत्रिमंडळ, परत अर्थ खातं, परत गृह खातं, परत महसूल खातं, ही महत्त्वाची खाती ज्या लोकांना वैतागून या महाराष्ट्रामधल्या लोकांनं एक परिवर्तनाच्या भावनेतनं ज्या भाजपला सत्ता दिली, त्या भाजपनं मात्र सत्तेमध्ये आल्यानंतर या ओबीसींचं नेतृत्व असो, ओबीसींच्या मागण्या असो, ओबीसींच्या समस्या असो, ओबीसींचं प्रतिनिधित्व असो, ओबीसीला विधानसभा लोकसभेमध्ये लढण्यासाठी जी संधी मिळायला हवी, ज्या भाजपला या पिढ्यानपिढ्या या वतनदारांना, जहागीरदारांना वैतागून ज्या ओबीसीनी भाजपकडं आशेनं पाहिलं, त्या भाजपनं मात्र या ओबीसींच्या हाती कोहळा दिला असं मला म्हणावं. पण याचा अर्थ असं म्हणायचा का की ओबीसीला ग्राह्य धरते महायुती, म्हणजे हे काही झालं तरी आपलेच आहेत आणि मग थोडंसं ओव्हर कॉन्फिडन्स म्हणा किंवा राजकीयदृष्ट्या ग्राह्य धरणं म्हणा? काय अगदी अगदी विश्लेषणानं, अभ्यासानं, कुठल्या अभिनिवेशानं न बोलता मराठवाड्यामध्ये ओबीसी भाजपच्या किंवा भाजपला तुम्ही म्हणताय तशी परिस्थिती असू शकते. पण विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, इथं मात्र मला तसं वाटत नाही. कारण ओबीसी आजही भाजपा अलायन्स किंवा भाजपावरती आजही मला जे वास्तव दिसतंय ते मी तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे भाजपा जर खरंच ओबीसीचा डीएनए असेल किंवा अशी अशी जर त्यांचं म्हणणं असेल
तर त्यांनी पुढे यावं, ओबीसीच्या हक्क आणि अधिकारावरती ठाम भूमिका घ्यावी. बरं आम्ही काय म्हणतोय, आमचीच बाजू घ्या असं आम्ही नाही म्हणत. त्यांनी ॲज पर कॉन्स्टिट्यूशन भूमिका घ्यावी, संविधानानुसार. संविधानानुसार घ्यावी. सामाजिक मागास कोण हे इथल्या लोकांना समजावून सांगावं. तुम्ही जर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांच्या भीतीनं जर तुम्ही असं वागत असाल तर मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये ओबीसी हा आपल्या हक्क अधिकाराच्या बाजूनं येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ठामपणे उभं राहिलेला दिसून येईल. याला लागूनच मला सामाजिकदृष्ट्या हा प्रश्न खूप महत्त्वाचा वाटतोय की ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता की झुंडीच्या झुंडी किंवा मोठे मोर्चे निघाले. मनोज जरांगे पाटील जिथं जात आहेत तिथं प्रचंड गर्दी पाहायला मिळते, हजारो लाखोंची संख्या पाहायला मिळते. मग ते अगदी पश्चिम महाराष्ट्रात येतात तीच परिस्थिती आहे, मराठवाड्यात जातात तीच परिस्थिती आहे, पुण्या मुंबईत येतात तीच परिस्थिती आहे. ओबीसी समाजाच्या बाबतीत असं का होताना दिसत नाहीये? कारण कुठतरी फक्त लक्ष्मण हाके, कारण त्यांनी तुमच्यावर देखील मागच्या काही दिवसात आरोप केला होता की तुम्हाला भाजप चालवतोय, तुम्हाला छगन भुजबळ चालवतायत, तुम्हाला उर्वरित राष्ट्रवादी चालवतीये आणि म्हणून ही जी काही परिस्थिती आहे ती आहे. काय नेमकं उत्तर या सगळ्याला? नाही नाही नाही, कसा विषय असा आहे की जरांगे पाटील यांच्या पाठीमागं या महाराष्ट्रामधले कारखानदार आहेत. जरांगे पाटील यांच्या पाठीमागं शरदचंद्रजी पवार नावाचा माणूस, दखल घेणारा माणूस, ज्यांचा प्रभाव या महाराष्ट्रामधल्या व्यवस्थेवर आहे, त्यांचा सपोर्ट आहे, डायरेक्ट असो इनडायरेक्ट असो. काल परवा भाजपच्याच आमदारांनी त्यांच्यावर आरोप केले की त्यांची जी टीम आहे म्हणजे जरांगे हे फक्त इव्हेंटमधले एक एक प्यादे आहेत. ह्या सगळ्या त्याचा इव्हेंट रोहित पवार चालवतात. हा असं महाराष्ट्र म्हणतोय. त्यामुळे मी आरोप करायचा विषयच येत नाही. जरांगे पाटलांकडं घरातून बाहेर पडलं की 200-200 फोर व्हीलर येतात कुठून? बरं मेळावा होतो, मोठा स्टेज डेकोरम असतो, मोठे फ्लेक्स लागतात, मोठमोठ्या रॅलीज निघतात. एवढे पैसे खर्च करतो कोण? त्याला काय सिस्टीम आहे? जरांगे तर आम्हाला एकटेच दिसतात. जरांगे तर ते अगदी मी या घरात राहतो, मी इथून निघालो असं मला वाटतंय. या पाठीमागं खूप मोठ्या शक्ती आहेत आणि जरांगेंना सगळ्या आमदार खासदारांनी लिखित पाठिंबा दिलेला आहे. शरदचंद्रजी पवारांनी त्यांची भेट घेतलेली आहे. अशोकराव चव्हाण वेळोवेळी त्यांची भेट घेतात. आमचे पृथ्वीराज बाबा चव्हाण राहुल गांधींची देश पातळीवरती जातनिहाय जनगणनेची ओबीसीच्या बाजूनं एक वास्ट भूमिका, व्यापक भूमिका असताना महाराष्ट्रातले सरदार वतनदार मात्र जरांगे पाटलांना सपोर्ट करतात. मग लक्ष्मण हाकेंचा त्यांना सवाल आहे की उद्या जर आम्ही असं म्हणालो की जे जरांगेंना भेटतात, जे जरांगेंना सपोर्ट करतात त्या लोकांना इथून पुढं ओबीसी मतदान करणार नाही, अशा लोकांची ही यादी आम्ही बनवली. त्यामुळं पृथ्वीराज बाबा तुम्ही असा किंवा थोरात असोत किंवा अशोकराव चव्हाण असोत किंवा एकनाथरावजी शिंदे असोत, तुम्ही ओबीसी बद्दलची भूमिका या महाराष्ट्रासमोर जाहीर करा. अदरवाईज इथला ओबीसी तुम्हाला मतदान करणार नाही, ही आमची भूमिका आहे. पण मला याला लागूनच प्रश्न विचारायचा आहे की अर्थात 14 ते 19 आणि मधला काही काळ सोडला तर भाजप सत्तेत आहे. त्याच्या आधी अनेक वर्ष काँग्रेस असेल, राष्ट्रवादी सत्तेत असेल. या सगळ्या गोष्टीवर म्हणजे राज्यातला ओबीसी इथल्या राजकारण्यांना दखलपात्र वाटत नाही? मग ते आधीचे असतील किंवा आत्ताचे असतील. समाज जर टक्केवारीत, मला पूर्ण फक्त टक्केवारीत जर समाज बघितला तर मराठा समाज आहे 32, 35, 37% तो समाज आहे. ओबीसी समाज नेमकं टक्केवारीत किती आहे आणि त्याची भीती किंवा त्याची दखल या कुणालाच काय घ्यावीशी वाटत नाही? मग ते अगदी राष्ट्रवादी काँग्रेस यांची 30-40 वर्ष सत्ता असेल, त्यानंतरचं हे सगळं सत्तेत असेल, काय समीकरण आहे तुमची? नाही, विषय असा आहे की मराठा हा तुम्ही म्हणताय तेवढा कधीच नव्हता. नाही, कुठलाही सेन्सस करा, कास्ट वाईज सेन्सस करा, मराठा आणि कुणबी एकत्रित केल्यानंतर ते 30% आतमध्ये आहेत. 30% वर तर अजिबात नाहीत. पण 30% सोडल्यानंतर वरचा जो क्वांटम आहे या महाराष्ट्रामधला, हा खरा महाराष्ट्र आहे. ओबीसी हा 50%हून जास्त आहे. आणि मग एवढ्या लोकसंख्येला या महाराष्ट्रामधल्या धुरीण राजकारण्यांनी अगदी यशवंतराव चव्हाणांपासून ते आत्ताच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत ओबीसीचा वापर फक्त मतदानापुरता करण्यात आलेला आहे. ओबीसीला बघा, ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्राचा कलश, सुवर्ण कलश यशवंतराव चव्हाण घेऊन आले, त्यावेळी या महाराष्ट्रामधल्या मी ज्या धनगर कम्युनिटीमधून बिलॉंग करतो की ओबीसीचा सर्वात मोठा घटक, सर्वात मोठं रिझर्वेशन घेणारा पर्सेंटेजमध्ये धनगर समाज आहे. त्या धनगर समाजाच्या बाबतीमध्ये हे काँग्रेसची मंडळी, यशवंतराव चव्हाण वगैरे, ही जी जुनी जाणती मंडळी होती, ती मंडळी काय म्हणायची, मला आमची जुनी माणसं आम्हाला सांगतात की एकतर राजकारण पवार पाटील देशमुखांच्या चिरेबंदी वाड्यावरून चालेल, नाहीतर राजकारण धनगरांच्या वाड्यावस्त्यावरून चालेल, किंवा माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीट गुरव गडशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेडर रामोशी, म्हणजे छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या राज्यामधून चालेल. मानाला मान, मानाला सन्मान, इज्जत,
रयतेचं राज्य, मराठी माणसांचं राज्य निर्माण करण्याच्या आणाभाका ज्या यशवंतराव चव्हाणांनी घेतल्या, त्या यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र असणारे शरदचंद्रजी पवार, ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये धगागत असतो त्यावेळी शरदचंद्रजी पवार जरांगेंना पाठिंबा देतात. हे शरदचंद्रजी पवार आहेत, हे पुरोगामी नेते आहेत. आणि असे असले कसले पुरोगामी नेते? शरदचंद्रजी पवार, तुम्ही निवडणुका जिंकण्याचं तंत्र निश्चित आत्मसात केलं. मी वारंवार माझ्या भाषणामधून सांगतोय, या महाराष्ट्राला सांगतोय की शरदचंद्रजी पवार, तुम्ही निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात केलं, पण इथल्या ओबीसीचं अंतकरण मात्र तुम्ही आत्मसात केलं नाही किंवा जाणून घेतलं नाही. त्यांच्या व्यथा काय आहेत, वेदना काय आहेत. परत सांगतो मी तुम्हाला, धनगर समाजाचा एकही खासदार या देशाच्या संसदेमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकही निवडून जाऊ शकत नाही. या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकही बेरड बेडर रामोशी भटक्या विमुक्त जाती जमातीमधील आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पोहोचू शकत नाही. कुठला महाराष्ट्र? हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. पण तुम्ही असं एका बाजूला म्हणताय, दुसऱ्या बाजूला शरद पवार तर आता उमेदवारी देत आहेत धनगर समाजाला. सोलापुरात उमेदवारी जाहीर झाल्या. एक उमेदवारी दिली, पण शरदचंद्रजी पवार जिथं उमेदवारी देतात तिथं पराभवाची बेगमी करून ठेवतात. हे शरदचंद्रजी पवार बोललेल्या शब्दावर कधीही वागत नाहीत. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, नारायण पाटलांचं तुम्ही करमाळ्याचं उदाहरण दिलं. मी एक उदाहरण सांगतो इतिहासामधलं. शिवाजीराव बापू शेंडगे नावाचे, स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे, हे धनगर समाजातलं एक दैवता समान असं नेतृत्व होतं. शरदचंद्रजी पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष या महाराष्ट्रात निर्माण झाला त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा पाठिंबा देणारे कोण होते तर स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे होते. आणि त्यांनी एकट्याने पाठिंबा दिला नव्हता, तर त्यांनी समाजाच्या वतीनं पाठिंबा दिला. आणि त्यानंतर स्वर्गीय R.R. पाटील, स्वर्गीय विष्णू अण्णा पाटील, मग त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील, ही माणसं परत महिन्यात दीड महिन्यांनी त्या राष्ट्रवादीमध्ये सामील झाली. पण ज्या शिवाजीराव बापू शेंडगेंनी धनगर समाजाच्या वतीनं ज्या शरदचंद्रजी पवारांना पाठिंबा दिला, त्याच शरदचंद्रजी पवारांनी तिकीट शिवाजीराव बापू शेंडगेंना दिलं, त्यांचा पराभव केला आणि निवडून अजितराव घोरपडेंना आणलं. ही नीती शरदचंद्रजी पवारांची आहे. त्यामुळे धनगर समाज शरदचंद्रजी पवारांना कधीही नेता मानत नाही, मतदान देण्याच्या मनस्थितीत नाही, तरुण वर्ग तर अजिबात नाही. आता आमचा विषय असा आहे की महाराष्ट्रामधला ओबीसीच्या हक्क आणि अधिकारावर न बोलणारे शरदचंद्रजी पवार, न बोलणारे एकनाथराव शिंदे, न बोलणारे इतर नेते, मग पृथ्वीराज बाबा चव्हाण असोत किंवा अशोकराज चव्हाण असोत, आम्ही ठरवलंय की अंकगणिताच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर ज्यांची संख्या जितनी भारी उसकी सत्ता में उसकी भागीदारी, हे धोरण ठेवून आम्ही जर पुढे जात असू, आम्हाला जर संविधान कळत असेल, आम्हाला मताचा अधिकार कळत असेल, इथल्या बजेटमध्ये कुणाला किती टक्के तरतुदी होतात याचं जर ऑडिट करत आता आमची पोरं करत असतील, त्याच्यावरती लॉजिकली मांडणी करत असतील, कोण जरांगे आणि कोण काल परवा बोललेले राऊत? पण फक्त तुम्हीच असं म्हणतायत की कोण जरांगे. परिस्थिती अशी आहे की अगदी प्रत्येक ठिकाणचा आमदार हा जातोय, त्यांचे हात जोडतोय, गप्पा मारतोय, फोन लावतोय, पाया पडतोय, या सगळ्याच गोष्टी करतोय. मला एक प्रश्न या निमित्तानं विचारायचा आहे, प्रत्येक आमदार फक्त मराठ्यांच्याच मतांना निवडून येतो? राज्यातलं गणित काय? असं अजिबात नाही. हा निरेट महाराष्ट्रामध्ये सेट केला गेलाय. प्रत्येक विधानसभेमध्ये तो मग बंजारा समाजाचा मतदारसंघ असो किंवा वंजारी असो किंवा धनगर असो किंवा माळी बहुल असो किंवा ओबीसी बहुल असो किंवा बलुते आलुते बहुल असो, या महाराष्ट्रामध्ये एकच निरेट सेट केला गेलाय. या ओबीसींच्या जाती पंचायत राजपर्यंत सीमित आहेत, त्या झडपी सदस्यापर्यंत सीमित आहेत, त्या सरपंच पदापर्यंत सीमित आहेत. पण कायद्याच्या सभागृहात ज्यावेळी जायची वेळ येते त्यावेळी हेच शरदचंद्रजी पवार आपल्या पाहुण्या रावळ्यांना तिकीट वाटतात. ज्याला पैसे खर्च करण्याची ज्याची कुवत आहे त्याला तिकीट वाटले जातात, त्याला निवडून आणलं जातं. आणि मग असं करत असताना कसं सामाजिक नेतृत्व पुढे येणार नसेल, सामाजिक समतोल साधला जाणार नसेल, आणि मग त्या समूहाच्या समस्या व्यथा जर कायद्याच्या सभागृहात मांडल्या जाणार नसतील तर कोणता पुरोगामी महाराष्ट्र तुम्ही? पण तुम्ही एका बाजूला असं म्हणताय की फक्त मराठ्यांच्या जेव्हा येत नाही, पण जरांगे म्हणतायत मी 113 पाडल, जरांगे म्हणतायत मी 288 पाडल, झोपून टाकू, संपवून टाकू. शुभेच्छा नाही म्हणजे कसं गणित? त्यांना शुभेच्छा आहेत. कुणाचे पाडणार आहेत? ओबीसींचे पाडणार आहेत, त्यांना पाठिंबा देणारीच लोक पाडणार आहेत. त्यामुळे जरांगे तुम्ही 288 सोडा. जरांगे हा एकदम तद्दन फालतू माणूस आहे. मी एकदम साध्या भाषेमध्ये सांगेन, अपिलिंग भाषेमध्ये सांगेन. खरं तर मला असले शब्दप्रयोग वापरायला नको वाटतं. पण जरांगे तुम्ही फक्त घनसावंगीचा पहिला उमेदवार जाहीर करा, पहिला उमेदवार. दुसरा तुम्ही गेवराईचा उमेदवार जाहीर करा, 2 उमेदवार जाहीर करा आणि ताकदीनं निवडणूक लढवा. मी तुमचं म्हणेल ते ऐकायला तयार आहे. हा जरांगे शरदचंद्रजी पवारांना पाठिंबा देईल, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते आंदोलनं जाहीर करेल. याच्या पलीकडे मी जरांगेंना जास्त सिरियस घेत नाही. परंतु एक दुर्दैव या महाराष्ट्रामध्ये जरांगेच्या रूपानं
हा जो एक महाराष्ट्राची एक आयडेंटिटी देश पातळीवरती होती, ती आयडेंटिटी मात्र धुळीस मिळालेली दिसून येते. अरे चळवळीचं नेतृत्व कसं असतं, चळवळींचं आउटपुट काय असतं, चळवळीमधून साहित्य लिहिलं जातं, चळवळीमधून आत्मकथनं पुढे कार्यकर्ता येतात, घडतो. व्यथावेदना पुढे येतात, गाणी पुढे येतात, त्यामधून अनेक आमदार खासदार जन्माला येतात. जरांगेंच्या चळवळीमधून शिव्या, शिवराळ भाषेमध्ये वयोवृद्ध माणसांवरती बोलणं, आम्ही 96 कुळी, आम्ही 92 कुळी, आम्ही क्षत्रिय आहोत, आणि मग भुजबळांना घेऊन जाणारा मतदारसंघ आणि कोण नेता घेऊन जातोय त्याला आम्ही पराभूत करणार, ओबीसीच्या माणसांचा पराभव, आम्ही असा पराभव करा, असा पराभव करा की राजकारणात ते आले नाही पाहिजेत. म्हणजे गरजवंतांची, शोषितांची, आरक्षणाची लढाई ज्या जरांगेंनी सुरू केली त्याचा एंड ओबीसीचं नेतृत्व संपवणे हा आहे. तिरस्कार, दुस्वास, शिवराळ भाषेमध्ये नेतृत्वावरती टीका करणं आणि कसे निवडून येतात ते बघतोच म्हणणं, हे चळवळीचं आउटपुट असू शकतं. आणि असा माणूस, शिव्या देणारा माणूस, माझ्या मराठा समाजाला जो रूलर आहे, जो शासक आहे, जो महाराष्ट्राचं नेतृत्व गावगाडा हाकणार आहे, अरे गीतामध्ये म्हणून ठेवलंय दिल्लीचे ही तख्त राखितो. अरे असं तख्त राखणारा माणूस तुम्ही, असला नेता तुम्हाला चालतोय? हा माझा सदसद विवेक बुद्धी जागृत असणाऱ्या आमदार, खासदार, मंत्री, कारखानदार, वतनदार, कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये लिडिंग करणारा मराठा बांधव, तुम्हाला जरांगे नावाचा माणूस चालतो? आणि त्याच्यात तोंडून तुम्ही ज्या रयतेनं, ज्या 18 पगड जातीने छत्रपती शिवरायांसाठी जीवाची कुर्बानी दिली, त्या माणसांना तुम्ही टार्गेट करणार आहात आणि त्या माणसाचा तुम्ही पाठिंबा घेणार आहात. याच तुम्ही निवडणुकीला सामोरं जी माणसं जरांगेंना सपोर्ट करतील, जरांगेंना पाठिंबा मागतील, त्या माणसांना या महाराष्ट्रामधला ओबीसी मतदान करणार नाही असं आम्ही जाहीर करू. पण नाही, तुम्ही असं म्हणताय की जरांगेने ह्या सगळ्या गोष्टी केल्या, पण तिकडे एकमेव जरांगे पाटीलच दिसत आहेत, दुसरा माणूसच दिसत नाही. तुमच्याकडे भुजबळ दिसत आहेत, तुम्ही स्वतः दिसताय, आम्ही आमच्या शेंडे दिसतायत, आमच्या विचारपीठावरती, आमच्या बॅनरवरती पडळकर दिसत आहेत, बरीच नावं दिसत आहेत तुमच्याकडे. छत्रपती शिवरायांपासून महत्त्वाचे मान्यवर गाडगेबाबांपर्यंत सगळ्या मान्यवरांचे, महामानवांचे फोटो असतात. आमच्या स्टेजवरती किमान 200, 250, 300 लोक स्टेजवरती असतात. आम्ही समतेचं तत्व घेऊन 18 पगड जातींना एकत्रित घेऊन पुढे जाण्याची भाषा बोलतो. आम्ही व्हर्टिकल आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, समान सगळ्या लोकांना पुढे घेऊन चालणं, ह्या गोष्टी जरांगे ज्यावेळी एककल्ली वागतात, एकट्याचीच भाषा बोलतात, त्यावेळी ते हिटलरचं दुसरं रूप दाखवतात. याच्या पलीकडे काय आहे? भांडणं करणं, बीडसारखं शहर जाणं, ओबीसीच्या लोकांवरती एखाद्या फेसबुकवरती एखादी कमेंट आली तर त्या बांधवाला जाऊन त्याला हाणमार करणं, त्याच्या दुकानावर हल्ला करणं, हे कशाचं लक्षण आहे? आणि जरांगेंना मी एकच सांगेन, जरांगे, आम्ही आजपर्यंत खूप सहन केलं आहे. इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीची माणसं, आम्ही निश्चित याचा प्रतिकार करू. आणि जशाच तसं उत्तर, जरांगेंना जी भाषा हवी आहे त्या भाषेमध्ये उत्तर देण्याची तयारी आम्ही या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला, आमचा इतिहास पण छोटा नाही, त्यामुळे जरांगे आम्हाला तुम्ही हलक्यात घेण्याचा नाही, तुम्ही इतिहासाकडे आलात म्हणून मला हा प्रश्न विचारायचाच होता, तो आवर्जून की यासाठी की लोकसभेला मी देखील राज्यभरात फिरलो. मराठा आणि धनगर हे समीकरण बऱ्याचदा तिथल्या स्थानिक नेतृत्वाला पुढे आणत असतं. एक पॅटर्न काही दिवसात असा पाहायला मिळतोय की घोंगडी बैठका आधी झाल्या होत्या त्या तुमच्या बाजूनं, म्हणजे धनगरांनी घोंगडी बैठका घेतल्या होत्या महायुतीच्या बाजूने, जरांगे पाटील घोंगडी बैठकांना दिसत आहेत. आणि ते पॅटर्न म्हणजे कुठेतरी हा मराठा आणि धनगर एकत्र पॅटर्न पाहायला मिळेल येत्या काळात, काय वाटतंय? अजिबात दिसणार नाही, अजिबात दिसणार नाही. वाघ आणि बकरी कधी मैत्री होईल का त्यांच्यात? आम्हाला, आमच्यावरती अन्याय करणारा, आमची लिडरशिप संपवणारा आमचा स्पर्धक कोण आहे याचं उत्तर धनगर समाजाला माहिती आहे. आणि जरांगेचा घोंगडीचा काय संबंध? घोंगडी बनवली कुणी, घोंगडी कुठल्या लोकरीची आहे, त्याचा उत्पादक कोण, हे जरांगेला माहीत नसावं बहुतेक. आणि घोंगडीवरती बसून बैठक घ्यायची असते, घोंगडीवरती उभं राहून नाही बैठक घेतली जात. घोंगडी ही धनगर समाजाच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामधला जो पशुपालक समाज आहे, जो आदिम समाज आहे, त्याला घोंगडी ही उब देणारी असते, प्रत्येक ऋतूपासून संरक्षण देणारी असते, घोंगडी ही ओलावा देणारी असते, रिस्पेक्ट करणारा असते, घोंगडी ही माया देणारी असते. घोंगडी ही कुणाचा तिरस्कार, कुणाला तरी संपवणं, कुणाला तरी शिव्या घालणं, यासाठी घोंगडीचं प्रतीक नाही आहे. त्यामुळं तुम्ही घोंगडी आणि जरांगे ह्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे. त्यामुळे जरांगेनी असल्या बाता मारू नये,
कोंगडीवरच्या बैठका आणि या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी बांधव मला या सगळ्या चर्चेच्या शेवटाकडे जायचं आहे. अगदी 2 प्रश्न घेऊ, आपण थांबू. मला याच दरम्यान विचारायचं आहे की आता ठीक आहे, जरांगे पाटील यांची राजकीय भूमिका हे ते वारंवार स्पष्ट करतायत की याला पाडू, हे करू, याला पाठिंबा देऊ वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी होत आहेत. एखादा आमदार विरोधात गेलाच तर अगदी त्याच्या विरोधात सगळं रान एकवटताना आपण कालपर्वाचं उदाहरण देखील बघितले. लक्ष्मण हाके यांची राजकीय भूमिका काय? कारण ती घेतल्याशिवाय जर तुम्हाला न्यायच मिळणार नसेल किंवा तुम्ही जाहीर करणार नसाल योग्य वेळी, तर मग त्याला काय अर्थ उरणार आहे? काय नेमकी भूमिका असणार? बघा, राजसत्ता ही अंतिम आहे. आम्ही ओबीसीनी 18 पगड जातींनी ज्या ज्या आमदारांना खासदारांना या कायद्याच्या सभागृहामध्ये निवडून दिलं, ती माणसं ओबीसीच्या प्रश्नावर एक ब्र शब्द बोलायला तयार नाहीत. आमच्या कवटेमंकाळ मतदारसंघातल्या सुमनताई पाटील असोत किंवा घनसावंगीचे आमदार राजेश टोपे असोत किंवा अजून कुठले किंवा सुप्रिया सुळे असोत, अरे ही माणसं ओबीसीच्या प्रश्नावर ब्र शब्द बोलत नाहीत. आम्ही हे ओबीसीना समजावून सांगू. आणि बघा, राजसत्ता तुम्ही कोणत्या जोरावरती असे एक्झर्शन करताय, इलिगल करताय, इलॉजिकल करताय. घटना म्हणजे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट असो किंवा राज्य मागासवर्ग आयोगाचं म्हणणं असो, हे सगळं बाजूला ठेवून तुम्ही 10%चं EWS SCBCचं जे रिझर्वेशन दिलं महाराष्ट्रामध्ये कायदा करून, हे खरं तर घटनेशी द्रोह आहे. ज्या सुक्रे आयोगानं जे एक्झर्शन महाराष्ट्रामध्ये केलं ते फेक माहितीवर आधारित केलेलं आहे. कारण जो सर्वे केला गेला तो ॲज कम्पेअर करायला हवा होता. 12-13 करोड जनतेचा व्हायला हवा होता. ॲज कम्पेअर कोण मागास आणि कोण पुढारलंय याचं कन्क्ल्युजन निघायला हवं होतं. आणि जी माहिती कलेक्ट केली गेली, एका बाजूला क्वेश्चनर या सुक्रे आयोगाकडून दिला गेला आणि दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावरती आन्सर शीट दिली गेली. आणि मग दारात गाडी आहे का, नाही म्हणून सांगा. घरात नोकरदार आहे का, नाही म्हणून सांगा. घरात टॉयलेट बाथरूम आहे का, नाही म्हणून सांगा. अशा फेक माहितीवर आधारित इन्फॉर्मेशन गोळा केली तुम्ही आणि त्या माहितीवर आम्ही मागासलेले आहोत किंवा ही कम्युनिटी मागासलेली आहे असं सुक्रे आयोगानं या शासनाला सांगावं आणि त्या शासनानं परत त्या माहितीवर आधारित 10% रिझर्वेशन द्यावं. म्हणजे घटनेशी द्रोह नाही का? पण त्या घटनेचा तुम्ही वारंवार जो उल्लेख करताय, सरकार देत आहे ना, म्हणजे अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते अगदी सगळे मंत्री. सरकारला कोणी अधिकार दिला एखादी कम्युनिटी बॅकवर्ड ठरवण्याचा? पण तुम्ही त्यासाठी संविधानिक आयोग आहे, ज्याला अधिकार दिलेली अशी स्वायत्त संस्था आहे या महाराष्ट्रामध्ये, स्टेट बॅकवर्ड कमिशन. त्या स्टेट बॅकवर्ड कमिशनचं एकही तुम्ही ऐकणार नाही. त्या स्टेट बॅकवर्ड कमिशनचा लक्ष्मण हाकेला राजीनामा का द्यावा लागतो? अध्यक्षांना राजीनामा का द्यावा लागतो? 1 टाइम 5 सदस्य राजीनामा देऊन बाहेर का पडतात? हे घटनेचं राज्य आहे. हे आम्हाला राज्य पातळीवरती कधीतरी राष्ट्रपतींना यांच्या तक्रारी कराव्या लागतील. आम्ही सुप्रीम समोर कोर्टात आहोत. हे जे एक्झर्शन महाराष्ट्रामध्ये आहे हे बेकायदा आहे, घटनेशी द्रोह करणार आहे. ज्या कुणब्याच्या नोंदी या महाराष्ट्रामध्ये वार लावून वाटल्या जात आहेत, टेबल लावून वाटल्या जात आहेत, शासनाच्या संरक्षणात वाटल्या जात आहेत, हे बेकायदेशीर कृत्य आहे. म्हणूनच आमचं म्हणणं आहे की ओबीसीचं आरक्षण आज संपलेलं आहे. आणि मग या संपलेल्या आरक्षणावरती शिवसेनेनं दोन्ही गटांनी पुढे येऊन सांगावं, भाजपनं पुढे येऊन सांगावं, काँग्रेस राष्ट्रवादीच्या गटातटांनी पुढे येऊन सांगावं. नाहीतर इथून पुढच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामधला ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती, SBC प्रवर्गातली माणसं, मुस्लिम समाजातली माणसं आम्ही निश्चित पोलराईट होऊ. आणि जे जरांगेंना पाठिंबा देतील त्या आमदारांना पराभवाची आम्हाला सुद्धा घोषणा करावी लागेल. एक शेवटचा प्रश्न घेतो आणि थांबतो. मागच्या वर्षभरात हे राज्यातलं राजकारण फक्त पक्षांतर्गत न राहता ते अगदी सामाजिक पातळीवर अगदी शेवटाच्या टोकापर्यंत, म्हणजे पहिली ते 5वीचे विद्यार्थी जे आहेत ते देखील काही व्हिडिओज आपण बघितलं होतं की हे सामाजिक सलोखा जो आहे तो देखील खूप ग्राउंडवर बिघडला गेला आहे. लक्ष्मण हाके यांची भूमिका हे सगळं चित्र सावरण्यासाठी काय असेल, राजकीयदृष्ट्या देखील आणि सामाजिकदृष्ट्या देखील? माझा प्रश्न यासाठी की ज्या पद्धतीनं काल परवा जरांगेंनी सांगितलं की लेखी आणा, आम्हाला सगळे सोयरे आणि ओबीसी मधून म्हणजे ह्याच्यामधून आरक्षण मिळते, त्यांची जर 30ची टोकाची भूमिका राहिली तर तुमची भूमिका आणि त्यातनं राजकीय आणि सामाजिक सलोखा आरक्षण टिकवून काय नेमकी भूमिका असणार आहे? सामाजिक सलोख्याचा ठेका फक्त ओबीसीने घेतलाय. ज्या लोकांनी सत्ता उपभोगली, ज्या लोकांनी शेकडो वर्षापासून मान सन्मान उपभोगला, ज्या माणसांच्या हातामध्ये उपजाऊ जमिनी आहेत, ज्या माणसांच्या हातामध्ये 95% कारखाने आहेत, ज्या माणसांच्या हातामध्ये 70-80% आमदारके आहेत, ज्या लोकांच्या हातामध्ये 70% खासदारके आहेत, ज्या माणसांचा या महाराष्ट्राच्या राजकारणावर, भूगोलावर, सगळ्या इतिहासावर पगडा आहे, तीच माणसं जर मागास म्हणून पुढे येत असतील आणि तीच माणसं, जरांगे पाटील कधी कारखानदारावर बोलले का हो या महाराष्ट्रासमोर? जरांगे पाटील कधी इथल्या आमदार कुणाचं प्रतिनिधित्व? रिझर्वेशन इज इक्वल टू नॉट अ इकॉनॉमिकल प्रोग्राम, रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन.
रिझर्वेशन इज इक्वल टू सोशल जस्टिस. रिझर्वेशन इज इक्वल टू गरिबी हटाव प्रोग्राम नाही, राशन हटाव प्रोग्राम नाही. जरांगे तुम्हाला सांगितलं कुणी की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर तुमच्या घरावर लगेच सोन्याची कौलं येणार आहेत? तो सोशल जस्टिससाठी. अरे बाय बर्थ ज्या लोकांनी मागच्या पिढ्यांनी शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये अपमानाची भूमिका भोगली, आजही ऊसतोडीचं काम करतात, आजही दुय्यम दर्जाची कामं करतात, शारीरिक श्रमाची अंगमेहनतीची कामं करतात, त्या लोकांचं रिप्रेझेंटेशन म्हणजे ओबीसी रिझर्वेशन आहे. त्यामुळे जरांगे तुमच्या बुद्धीविषयी खरोखर एक कीव येते आणि तुम्हाला सपोर्ट करणाऱ्यांची तर त्याच्याहून जास्त कीव येते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ओबीसीच्या आरक्षणाबद्दल एक शब्द बोलत नाहीत. हे मुख्यमंत्री 12-13 करोड जनतेचे आहेत का फक्त जरांगेच्या सांगण्यावरून चालतात? याचं उत्तर कधीतरी मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन द्यावं. आणि तुम्ही मीडियाला सुद्धा माझी विनंती असेल, कधीतरी एकदा या महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या भूमिका एका डायसवरती आणून या लोकांना एकत्र बसवा. आणि मग जरांगे नाही आले तरी चालेल, जरांगेनी सुकरेंना पाठवावं, जरांगेनी आणि कुण्या लोकांना पाठवावं. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. आम्ही वाद, संवाद आणि संवादामधून सुसंवाद, परत एकदा हा महाराष्ट्र कसा आदर्श आहे, कसा पुरोगामी आहे, हे आपण भारताला दाखवून देऊ. यावं पुढं. नक्कीच तुम्ही जो उल्लेख शेवटला केला आणि जी जबाबदारी आमच्यावर देऊ पाहताय, नक्कीच याचा देखील प्रयत्न येत्या काळात आम्ही करण्यात बरू. सगळेच व्यासपीठावर एकत्र असतील तर वाद, संवाद, सुसंवाद एकाच ठिकाणी घडवून हा राजकीय प्रश्न नाही तर सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र राहू. या निमित्तानं देखील न्यूज 18 कुलकर्णी ही प्रार्थना करतोय. नमस्कार, न्यूज 18 लोकमत मध्ये